इकडे बकऱ्या दिसले, इकडे कोंबडी पण आहे आणि याच्याकडे बघा वर्षाचे 365 दिवस बोंबील आहे. नगली बोंबील सोबत चोर बोंबील पण आहे. ते बघा साईज बघा मुशीची, या साईजची. आणि कोळंब्या तर खूप मोठ्या मोठ्या येतात, त्याला बॉम्बे डक म्हणतात. आणि इकडे बघा हा एका वाट्यामध्ये एक 6. हे बघा हे आहे फिश मार्केट राबोडीचं. सध्या बोंबीलचा सीझन आहे पूर्ण. फिश मार्केट नाही पण फिशिंग बंद होतं. नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी निघालो होतो फिश मार्केटला. त्या पेट्रोल पंपवर थांबलो पेट्रोल टाकायला आणि तिथून जाणार आहे मी फिश मार्केटला, आपल्या राबोडी फिश मार्केटला. आणि बऱ्याच दिवसांनी चाललो आहे आपण फिश मार्केटला. माझ्यामधले एखाद महिना आपल्याला वेळच नाही मिळाला फिश मार्केटला जायला. तर आता 1 जूनपासून काय आता ऑफिशियली फिश मार्केट बंद, फिश मार्केट नाही पण फिशिंग बंद होणार आहे. समुद्रात बोटी जाण्याचं बंद होणार आहे 1 जूनपासून. ते मला वाटतं 1 ऑगस्टपर्यंत काहीतरी असतं. 2 महिने बंद असतात बोटी. म्हणजे आपल्याला मासे तसे काय ताजे एवढे मिळणार नाही आहेत. मोठे मासे तर एकदमच कमी मिळणार आहेत. ठीक आहे, आता सध्या सीझन संपत आला आहे. त्या सीझन संपता काय रेट आहेत फिश मार्केटमध्ये, म्हणजे कोणते कोणते मासे ते पण बघूया आणि काय रेट आहेत ते पण आपण बघूया. आणि आपल्यापासून जवळच असलेलं राबोडीचं फिश मार्केट आहे, तिकडे आज आपण चाललो आहोत. तर चला आता फिश मार्केट एक्सप्लोर करूया. तर आत्ता मी आलो आहे ते राबोडीच्या फिश मार्केटला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आता माशांचं सीझन संपत आलं आहे, म्हणजे 1 जूनपासून बोटी बंद होणार आहेत. बघा हे आहे राबोडीचं फिश मार्केट. आतमध्ये पण आहे. अरे बघा सुरुवातीलाच बघा इथे बोंबील आहेत. कशा बोंबील? बघा 200 रुपये किलो बोंबील. सध्या बोंबीलचा सीझन आहे पूर्णपणे. कोळंबी कशी? बघा ही कोळंबी आहे, साईज बघा केवढी आहे. 400 रुपये किलो. ही 300 रुपये किलो. बघा थोडीशी छोटी साईज आहे आणि 300 रुपये किलो. बोंबील तर खूप आहेत. इकडे सुरुवातीला बघा माकलं पण आहेत. कशा माकलं ताई? हे बघा 200 रुपये किलो माकलं आहेत. आणि इकडे बघा सुरमई पण आहेत. जास्त मोठ्या नाहीत पण एक अर्धा-पावणा किलोच्या आणि 1 किलोपर्यंत सुरमई आहे. कशी सुरमई? बघा ही 500 रुपये, अर्धा किलोच्या आसपासची सुरमई आहे. 400 ग्राम ते अर्धा किलो. आणि 1 किलोची आहे ती 1200 रुपये सुरमई. सध्या सुरमई जास्त दिसत नाहीत मार्केटमध्ये पण आहे तिथे. हा डोमी आणि हे 150 रुपये, 200 रुपयाचा वाटा आहे हा. हे बघा हे 7 पीस आहेत, 150 रुपयेपर्यंत देणार. आणि कोळंबी कशी आहे? 300 रुपये किलो. बघा इकडे 300 रुपये किलो ही कोळंबी आहे. आणि हे बघा हे आहे फिश मार्केट राबोडीचं. बघा इकडे हे आहेत मासे, पापलेट वगैरे पण दिसत आहेत, शिंगाडा दिसतोय. आणि बघा इकडे कशी आहे कोळंबी? बघा ही 300 रुपये किलो कोळंबी आहे. समुद्रातली आहे ही. आणि ही 600 रुपये. बघा साईज बघा केवढी आहे. आणि आपली खाडीतली 400 रुपये किलो. आणि हा बघा शिंगाडा इकडे 200 रुपये किलो. बघा शिंगाडा. पापलेट कसे? बघा पापलेट 700 रुपये किलो. आणि पापलेटची साईज बघा केवढी आहे. बघा आपल्या पामपेक्षा पण थोडेसे मोठेच आहेत, 700 रुपये किलोने आहेत. आणि हे बघा हे मोठे बघा हे बघा ही साईज बघा मोठी साईज आहे. 1300 रुपये किलो पापलेट आहे. 1300 रुपये किलो. आणि इकडे बरेच मासे आहेत. कोळंबी मी तुम्हाला दाखवली ना, साईज बघा केवढी आहे, केवढी मोठी कोळंबी आहे. म्हणजे तुम्हाला आता असं बघून समजेल खूप मोठी आहे. ही 600 रुपये किलो कोळंबी. आणि बघा इकडे मोदका. हा मोदकांचा वाटा 50 रुपयाचा. बघा केवढा आहे मोदकांचा वाटा आहे. आणि हे शिवले कसे आहे? हे बघा हा 200 रुपयाचा वाटा आहे शिवल्यांचा. बघा 200 रुपये एवढे शिवले. हा 2 वाटे आहे. हे पुरा 200 का आहे ना? बघा पूर्ण 200चा वाटा आहे. 2 वाटे आहेत. अर्धा घेतला तर 100 रुपयाचा. आमच्याकडे पण कोळंबी बघा केवढ्या मोठ्या आहेत. कोळंबी कसं आहे त्याच्या? बघा 450 रुपये किलो. पण साईज बघा मोठी आहे. बघा 450 रुपये किलो. बघा यांच्याकडे समुद्री खेकडे. खेकडे कसे आहेत दादा? हे बघा 300 रुपयाला 2 वाटे आहेत. एका वाट्यामध्ये एक 6-7 पीस आहेत. 150 रुपयाचा वाटा आहे हा. आणि इकडे मस्त असे रावस आहेत बाजूला. रावस कसे दिले दादा? रावस कसे दिले? रावस 500 में आहे. 1 पीस. बघा 500 रुपयाला 1 पीस आहे रावसचा. इकडे बघा हा बघा गोळ मासा केवढा मोठा. हा किती किलोचा आहे गोळ? 12 किलो. बघा 12 किलोचा गोळ आहे.
हे बघा कापतो गोळ मासा 12 किलोचा. कसा किलो आहे आता? हा हे बघा 1500 रुपये किलो आहे गोळ मासा. 1500 रुपये किलो आहे गोळ मासा यांच्याकडे. आणि बघा केवढा मोठा मासा कटिंग करणार गोळ मासा. एकदम चांगला आहे. हा एकदम चांगला मस्त. आणि आपण गोळचाच काटा आहे का? तांबोशीचा काटा आहे. नाही हा बघा, हा तांबोशीचा काटा आहे. आणि हा बघा गोळ मासा. YouTube मध्ये टाका. मस्त. हा बघा गोळ मासा किती फ्रेश आहे. 1500 रुपये किलो आहे आणि 12 किलोचा गोळ मासा आहे. आणि हे तांबोशीचं तोंड आहे आणि हा तांबोशीचा काटा आहे. तांबोशी कशी किलो आहे? ये 1000 रुपये किलो सा. बघा 1000 काटा आहे. रुपये. हा मांस 1000 रुपये किलो आहे. बघा मांस 1000 रुपये किलो. आणि काटा कसा? काटा ये 250 रुपये. बघा हा पूर्ण काटा 250 रुपयाला तांबोशीचा. आणि दादाकडे पापलेट आहे 300 रुपये वाटा आहे. थोडे पापलेट आहे एकदम म्हणजे बाम साइजचे पापलेट आहेत. 5 पापलेट आहेत 300 रुपयाला. आणि उसका बोट निकाल आहे क्या? बोट निकाल के देते. हाँ गोळचा बोट काढलेला आहे. कम से कम वो मेरे ख्याल से 25 से 26 हजार रुपये का जाएगा. बघा गोळ जर बोट सोबत आला तर 30-1 हजारापर्यंत जाईल. 25-30 हजारापर्यंत बोट काढूनच तो येतो. बघा इकडे हेकरू मासा आहे आणि हा 400 रुपये वाटा आहे. 400 रुपये वाटा आहे का रे? बघा 3 पीस आहेत हेकरूचे केवढे मोठे. बघा किती 400 रुपये का? हेकरूचा वाटा 400 रुपयाचा. आणि कोळंबी कशी आहे? बघा ही पण कोळंबी 400 रुपये किलो आहे. साईज बघा. आणि सगळ्या समुद्री कोळंबी आहेत समुद्रातल्या 400 रुपयाच्या. आणि इकडे बघा इकडे बोंबील आहेत. इकडे बोंबील कसे आहे? हे बघा 300 रुपये किलो बोंबील आहे. सध्या बोंबील खूप मुबलक प्रमाण आहे. सध्या बोंबीलचंच हे चालू आहे, सीझन चालू आहे. बॉम्बे डक, त्याला बॉम्बे डक म्हणतात बोंबील. आणि इकडे बघा हे पापलेट आहेत. कसा पापलेट आहे? हे बघा 200 रुपयाला जोडी पापलेट. बघा पापलेट पण मुबलक प्रमाणात पण सगळे छोटेच दिसतात आहेत. आता ही 200 रुपये जोडी आहे पापलेटची. आणि ही आपली पाळलेली कोळंबी कशी ती? 300 रुपये किलो. बघा 300 रुपये किलो ही कोळंबी आहे. ती आणि ही 400 रुपये कोळंबी आहे. फक्त साईजचा थोडा फरक आहे. ती छोटी आहे ही मोठी आहे. 300 रुपये किलो. नंबर 1 बोल. आणि साईज मोठी आहे बोंबीलची. बघा तिकडे एक नंबर. दिसेल तुम्हाला. आधा किलो. आणि इकडे बघा ही छोटी गोळ कापून ठेवली आहे त्याच्याने. 300 रुपये किलो. कशी किलो आहे? 1200 रुपये किलो आहे. छोटीवाली गोळ आहे. मगाशी आपण बघितली ती मोठी ही छोटी गोळ आहे. आणि त्याच्याकडे पापलेट मोठे. पापलेट कशी त्याच्या? हे बघा हे 500 रुपयाला जोडी आहे आणि 900 रुपयाला हे 4 देणार पापलेट. आणि इकडे तांब पण आहे. कशी आहे तांबूची? समोसा आपको आएगा पुरा. ये आएगा 400. बघा एवढूचा पीस 400 रुपयाचा आहे तांबूचीचा. आणि हा पूर्ण घ्यायचा असेल तर 1800 रुपये. किती किलो असेल तो? 2-2.5 किलोची तांबूची आहे. 1000 रुपये किलोच्या हिशोबाने तुम्हाला येईल. आणि इकडे रावस पण आहे त्याच्याकडे. कसे रावस? हा पीसवरती आहे. हा छोटावाला पीस आहे तो 400 रुपयाचा आणि एक 600 रुपयाचा. म्हणजे 1000 रुपयाला 2 आहेत रावस. इकडे बघितलं तुम्ही तर कोळंबी पण मुबलक प्रमाणात. इकडे कोळंबी आहे सगळीकडे. बघा आणि बोंबील, पापलेट, कोळंबी आणि बोंबील खूप आहेत मार्केटमध्ये. किती? 900 रुपये किलो. बघा हे पापलेट आहे. बघा 1 किलोमध्ये 7 पापलेट येतील. 900 रुपये किलो आहे पापलेट. आणि बोंबील आहे ते 300 रुपये किलो. आणि हे 200 रुपये किलो आहे. बघा हे छोटे आहे आणि हे मोठे आहेत. 300 रुपये किलो, 200 रुपये किलो. आणि कोळंब्या तर खूप मोठ्या मोठ्या येतात. 600 रुपये किलो ना. आणि हे 400 रुपये किलो. हे 600 रुपये किलो मोठी कोळंबी. आणि दोन्ही प्रकारच्या, समुद्राची पण आहे आणि हे फार्मची पाळलेली पण आहे. आणि इकडे बघा सुरमई आहे. कशी? ही बघा ही 300 रुपयाला सुरमई आहे. आणि ही कशी आहे दादा? बघा ही 400 रुपयाला सुरमई. आणि सगळी फ्रेश आहे ना? बर्फाची वगैरे नाही आहे ना? सगळं फ्रेश ना? बघा सर्व फ्रेश माल आहे. इकडे बघा इकडे हेकरू परत दिसतो आपल्याला. हेकरू कसा आहे वाटा? बघा 400 रुपये वाटा हेकरूचा. सेम 3 पीस आहेत. साईज पण 30 आहे जी आपण आधी बघितली. आणि इकडे बघा ही मुशी. कापायला खूप अवघड असते घरी. बघा असं काढायला लागतं जोर लावून. मुशी कटिंग चालू आहे. आणि कशी आहे मुशी दादा? हा हे बघा ही साईज बघा मुशीची. ह्या साईजची मुशी आहे. 500 रुपयाला 4 मुशी आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 125 ते 150 रुपयाला 1 मुशी आहे सध्या. आणि सध्या जास्त मुशा नाही आहेत मार्केटमध्ये. तो पण मुशा थोड्या महाग झालेल्या आहेत. आणि हे शेंडी रावस कशा आहे दादा?
हा हे बघा 200 रुपयाचा वाटा आहे आणि 6 ते 7 पीस आहेत हे रावसमध्ये. हे बघा सगळे शेंडी रावस आहे. 200 रुपये वाटा आहे. कोणता पण घ्या. छोटे असले तर जास्त पीस येतील, मोठे असले तर कमी पीस येतील, पण सगळं 200 रुपये वाटा. इकडे हलवे दिसलेत मार्केटमध्ये. हलवा कसा आहे दादा? हा बघा 600 रुपयाला हा हलवा आहे. बघा हलवा 600 रुपये. आणि खापरी पापलेट पण आहे. खापरी कसं आहे? 1000 का 800 में आहे. बघा 1000 रुपये जोडी आहे. आणि ही 3 आहे. आणि हे 3 आहेत 1000 रुपयाचे. बघा हे 3 पीस आहेत खापरीचे 1000 रुपयाचे ह्या साईजचे. आणि इकडे ही 1000 रुपयाची जोडी आहे. आणि इकडे राणी मासा पण आहे. राणी मासा कसं आहे? 100 रुपयाला वाटा आहे आणि 7-8 पीस आहेत बघा इथे. आणि बघा इकडे शिंगाडे. शिंगाडे कसं आहे? 1 पीस. बघा शिंगाडा मोठा पीस आहे. 200 रुपयाला एक आहे. आणि इथे बोंबील सोबत चोर बोंबील पण आहे. ते बघा हे चोर बोंबील दिसत का? हे बघा हे चोर बोंबील असे असतात. हे कसं आहे चोर बोंबील दादा? 300 ला 5. हे बघा 300 रुपयाला 5. आणि केवढे मोठे आहेत बघा. साईज बघा हे 300 रुपयाला 5 पीस चोर बोंबीलचे. बघा बळा मासा कसा आहे? हे बघा 100 रुपयाला किती? हे बघा हे 5-6 पीस आहेत 100 रुपयाला बळ्या माशाचे. इकडे आहे हलवा, पापलेट आणि सुरमई मोठे मासे. हलवा कसा आहे दादा? 1500 का जोडी, 1200 का जोडी. हे बघा इकडे 1200 रुपये जोडी आहे. केवढ्या आहे बघा 1200 रुपये जोडी. आणि ही आहे ती 1500 रुपये जोडी. आणि सुरमई कशी दिली आहे? 500 600. बघा हे 500 रुपयाला ही छोटीवाली, 600 रुपयाला ही मोठीवाली सुरमई. आणि सोबत तिकडे पापलेट पण आहेत. पापलेट कसे आहेत दादा ते? 500 का जोडी. कोणसा बी? 600 बोलता 500 में जोड़ी दे दे. कुठले पण घ्या 500 रुपये जोडी. हा फिश भाई का मच्छी ताजा फिश. ताजा फ्रेश. बघा 500 रुपये जोडी. कुठला पण पापलेट घ्या. इकडे बघा इकडे आहेत बारकी कर्दी पण आहे, सोललेली कोळंबी आहे आणि मोदक आहेत. बघा हा आहे हे 3 वाटे आहे ना. हे बघा हे 3 वाटे आहेत मोदकाचे. 100 रुपयाला 3 आहे आणि 50 रुपयाला 1 वाटा आहे. बघा हे 3 वाटे आहेत पण 100 रुपयाचे. आणि हे कसं कर्दी? 50 ला वाटा. बघा 50 रुपये वाटा आहे. 120 रुपयाला 3 वाटे. आणि बघा इकडे मस्त अशी मुरदुसा मासा आहे. मुरदुसा बघा इकडे. हा कसा आहे मुरदुसा? कसा आहे? 150 रुपये. बघा 150 रुपये वाटा आहे. याला बरीच नाव आहेत. मी तर मुरदुसा म्हणतो त्याला. काने टाने बरेच नाव आहेत त्याला. मुरदुसा काय म्हणता? नगली. हे बघा याला नगली पण नाव आहे. बोललो ना काने मासा पण म्हणतात. मुरदुसा हा कढी चांगली बनते ना याची. कढी चांगली बनते याची. आणि हा मुरदुसा आहे. आणि सुरमई कशी आहे दादा? मोठी आहे कशी आहे? ही बघा ही 600 रुपयाला सुरमई आहे. तेवढी मोठी आहे बघा. आणि ही 500 रुपयाला सुरमई. आणि बघा इकडे सोललेली कोळंबी पण आहे. ही कशी कोळंबी? 200 का 3 वाला. देखो ये वाला 100. हे बघा ही कोळंबी तिकडे सोलत आहेत. हा कितने का वाटा आहे? 200 का आहे. हा 200 रुपयाचा ना. हे बघा हे 200 रुपयाला ही सोललेली कोळंबी. म्हणजे घरी जाऊन सोलायचं टेन्शन पण नाही. रेडी. हा डायरेक्ट जाऊन फ्राय करा. हा बघा हा 200 रुपये वाटा ना. हे बघा एवढं आहे कोळंबी बघा. अच्छा मिलेगा, फ्रेश मिलेगा. फ्रेश मिलेगा. आणि कोळंबी कशी आहे दादा? हे बघा 300 रुपये किलो कोळंबी आहे पाळलेली. साईज बघा केवढी मोठी आहे. 300 रुपये किलो. बघा मी नेहमी तुम्हाला दाखवतो मार्केटच्या बाहेर तिकडे मटन आणि चिकनचे शॉप पण मिळतील तुम्हाला. चिकन पण तर ऑलरेडी महागच आहे उन्हाळ्यामध्येच. आणि बघा इकडे बोंबील. बोंबीलच बोंबील आहेत. बॉम्बे डक कसा आहे किलो? 300 रुपये किलो. हे बघा 300 रुपये किलो आहे बोंबील. आणि त्याच्याच बाजूला आहे ते गोडे मासे. हा बासा कसा आहे दादा? 160 रुपये किलो. हा बघा बासा मासा 160 रुपये किलो आहे. आणि तो रूपचंद 160 रुपये किलो. 160 रुपये किलो रूपचंद पण आहे. आणि हा रोहू बघा. हा रोहू कसा? हा बघा रोहू 200 रुपये किलो. आणि आज याच्याकडे सगळे गोड्या पाण्याचे मासे आहेत. आज हे नाही कोळंबी वगैरे नाही, प्रॉन्स वगैरे नाही. आज गोड्या पाण्याचे मासे आले सगळे आता. आणि राबोडे फिश मार्केटच्या बाहेर इकडे आलेत ना तुम्हाला कधी पण वर्षाचे 365 दिवस गोड्या पाण्याचेच मासे मिळतील. बघा इकडे बासा कसा आहे दादा? हा बघा बासा 160 रुपये किलो. आणि हा रोहू 200 रुपये. 200 रुपये किलो. आणि कटला
300 रुपये किलो कटला. आणि हा रूपचंद कसं आहे? हा बघा, हा रूपचंद आहे 180 रुपये किलो. आणि याच्याकडे बघा वर्षाचे 365 दिवस गोड्या पाण्याचेच मासे मिळतील, कधी पण या. रोज चालू असतो हा, कधी बंद नसतो. आणि बघा इकडे आहे कोंबडी. हे कोंबडी कशी आहे दादा आता? हे बघा 260 रुपये किलो. या बऱ्या गरमीमध्ये 260 रुपये किलो झाली आहे कोंबडी. हा कापलेली कोंबडी 260 रुपये किलो. आणि बघा इकडे तुम्हाला बोललो ना, मार्केटच्या बाहेरच तुम्हाला तिकडे बकऱ्या दिसले, इकडे कोंबडी पण आहे. रेट बघा 260 रुपये किलो चालू आहे सध्या. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण राबोडीचं फिश मार्केटचं एक्सप्लोर केलेलं आहे. आणि आता सीझन संपत आला, तसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं 1 जूनपासून तर बोटी वगैरे कंप्लीट बंद होणार आहे. आता तर बऱ्याच मोठ्या बोटी बंद पण झालेल्या आहेत समुद्रात जायच्या. आणि 1 जूनपासून ऑफिशियली पूर्णपणे मासेमारी बंद होते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला राबोडी फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तुमचा तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.